नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। धुळे तहसील कार्यालयासमोरील रखडलेल्या रस्त्याचे काम तात्काळ करा, दुकानदारांनी केली मागणी। धुळे शहरातील तहसील कार्यालयाच्या अगदी समोरच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडल्याने परिसरातील नागरिक आणि वाहन चालक हे त्रस्त झाले आहेत। अर्धवट कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी आणि दगडे पसरलेली आहेत, त्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झालेले आहेत। दरम्यान धुळीमुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर झालेला असून या रस्त्यावरच तालुका पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय देखील आहे। रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि अर्धवट कामामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे, ज्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। शाळकरी, विद्यार्थी आणि पोलीस स्टेशनला ये-जा करणारे नागरिक या त्रासामुळे अधिक अडचणीत आलेले असून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी केलेली आहे। धुळे तहसील कार्यालय ते 12-72 दरम्यान जो मुख्य वर्दळीचा रस्ता आहे, त्या रस्त्यावरून हजारोच्या संख्येने नागरिक ये-जा करतात। त्या रस्त्यावर आज देखील 12-72 पासून तो रस्ता तहसील कार्यालयापर्यंत काँक्रिटीकरण झालेला आहे, पण तहसील कार्यालयापासून तर धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पुढच्या चौकापर्यंत हे काम अर्ध अपूर्ण अवस्थेत पडलेलं आहे। या कामानिमित्त आमच्या सर्व दुकानदारांची एकच मागणी आहे की या ठिकाणी मोठे प्रमाणावर अपघात होतात। त्या अपघातामध्ये अनेक वयोवृद्ध लोकांना सामोरे जावं लागतं, त्यांना अत्यंत मोठ्या संकटाला सामोरे जावं लागतं। यामुळे सर्व धूळ कचरा हे आमच्या दुकानामध्ये येऊन फार मोठे नुकसान होते। या नुकसानीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये आता पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि या पावसाळ्याच्या तोंडावर हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे। इथं मोठ्या प्रमाणावर अपघात होतात। परत पाऊस पडल्यानंतर इथं पाणी साचेल, डबके साचतील, त्याच्यामध्ये अनेक अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे। जर हे काम 15 दिवसाच्या आत पूर्ण झाले नाही तर मनपा प्रशासनाला आम्ही इथून सर्व रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत। होणाऱ्या परिणामास सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार राहील। हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा ही आमची सर्व दुकानदारांची मागणी आहे। मी धुळ्याचा एक सुज्ञ नागरिक जितेंद्र गंगाधर मोरे आणि जय जिमो सरकार सेनेच्या राष्ट्रीय संस्था अध्यक्ष बोलतो। बऱ्याच दिवसापासून धुळ्यामध्ये अनेक समस्या आहे, पण 12-72 तर आपलं राजवाडा बँक आणि मामलेदार कचेरी आणि पोलीस स्टेशन या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून या रस्त्याची समस्या आहे। पत्रकार साहेब, तुम्ही या स्थानिक लोकांना आणि बरेचसे इथं ॲक्शन होतात, बरेचसे लोकांना त्रास होऊ राहिला रस्त्याचा। अनेक महिन्यापासून या रस्त्याचं काम ठेकेदारांनी बंद केले का काय अडथळे आणि मोठे मोठे पुढारी आणले आणि रस्त्याचं उद्घाटन केले। आपल्या धुळ्याचे पालकमंत्री पण येऊन गेले आणि रस्ता अनेक महिन्यापासून वर्षाचं 1.5 वर्षापासून हा रस्ता खराब आहे, तरी स्थानिक आयुक्त मॅडम आणि स्थानिक लोक, सत्ताधारी लोक असलेले हे लोक दुर्लक्ष करत आहे। तरी जय जिमो सरकार सेनेच्या वतीने आम्ही निषेध नोंदतो आणि या रस्त्याचं ताबडतोब विल्हेवाट लावा, रस्ता ताबडतोब करण्यात यावी एवढं आम्ही धुळ्याच्या नागरिकाच्या वतीने आम्ही मागणी करतो।